नमस्कार, मी सायली. आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर स्वागत. आज मी घेऊन आली आहे पुस्तक परिचय या सत्रामध्ये विजया मेहता यांचं आत्मचरित्रपर झिम्मा गोफ आठवणींचा हे पुस्तक. विजया मेहता यांचं हे पुस्तक वाचत असताना रादर आधीही मी बरेच आत्मकथा आत्मचरित्र वाचली आहेत मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजची. ते वाचत असताना कायम पूर्ण पुस्तक वाचताना एकच गोष्ट जाणवते की त्यांची ती जिद्द, चिकाटी आणि अतोनात कष्ट करून खूप सारे सॅक्रिफायसेस, कॉम्प्रोमाइजेस करून पर्सनल लाईफवर त्यांना जे गोल साध्य करायचं होतं, त्यांच्या आयुष्यात त्यांना जे मिळवायचं होतं ते त्यांनी मिळवलं. तसंच जेव्हा मी विजया मेहता यांचे झिम्मा वाचते तेव्हा जाणवतं की त्या बडोद्याला त्यांचा जन्म झाला. तिथे एका खानदानी घरात त्या राहत होत्या. लहानपण त्यांचं तिथं गेलं. त्यानंतर घरातील काही कलहांमुळे म्हणा किंवा इतरही काही पर्सनल कारणांमुळे त्या मुंबईला शिफ्ट झाल्या. मुंबईला आल्यानंतर त्यांना हळूहळू ते जाणीव व्हायला लागली की त्यांना नाट्यशास्त्रात, नाट्यकलेमध्ये रस आहे. त्यांच्या कॉलेजच्या काळातही त्या RSS ला सपोर्ट करत होत्या. खादीचं वस्त्र, खादीच्या साड्या त्या कॉलेजला नेसून जात होत्या. नाटकात काम करताना त्या नाटकाची संहिता, त्यांचा कॅरेक्टर असं होतं की ज्याला एक शिफॉनची साडी, सुळसुळती साडी, फुलांच्या नक्षीकाम असलेली साडी घालण्याची आवश्यकता होती. तेव्हाही त्यांनी नेमकं काय केलं हे मी तुम्हाला आता या व्हिडिओत सांगत नाही. तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा ते नक्कीच रिव्हील होईल. इतक्या त्या कट्टर RSS वादी होत्या, आपल्या हिंदुत्ववादी होत्या. पुढे त्यांचं दुर्गा खोटे या अभिनेत्रीच्या मुलाशी लग्न झालं. काही अल्पशा आजारानं त्यांची डेथ झाली आणि नंतर त्या फिरोज मेहता यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांना पहिल्या लग्नापासून 2 मुलं होती आणि असं त्यांचं पर्सनल लाईफ चालू होतं. पण जेव्हा त्या नवऱ्यासोबत त्यांचे मिस्टर टेल्कोमध्ये होते, जमशेदपूरला जेव्हा त्यांची बदली होती तेव्हा याही जमशेदपूरला गेल्या. तिथेही त्या शांत बसल्या नाहीत. तिथेही त्यांची ती नाटकासाठीची असलेली धडपड, चळवळ तशीच चालू होती. तिथूनही त्या रंगायतांना सपोर्ट करत होत्या. रंगायतांनी त्यांनी उभारलेली एक संस्था, काही अजूनही अभिनेत्र यांच्या मदतीनं उभारलेली ती संस्था आहे जी वेगवेगळी नाटकं घेऊन येत असते आपल्या प्रेक्षकांसाठी. तर त्या जेव्हा जमशेदपूरला होत्या तिथेही त्यांनी ते टाटाचे जे एम्प्लॉईज होते त्यांच्यातल्या लोकांना जमवून त्यांच्यासोबत नाटक प्रॅक्टिस करत काही नाटकं त्यांनी सादर केली आपल्या मराठी भाषेत, इतरही भाषांमध्ये. तिथेही त्या खूप काळ रमल्या नाही, कारण नाटक त्यांना खेचून आणत होतं महाराष्ट्रात, मुंबईमध्ये. मग त्यांनी पुण्यामध्ये टाटा मोटर्समध्ये स्वतःची बदली करून घेतली आणि शेवटी त्या पुण्यात मग त्या अनुषंगाने मुंबईत परत आल्या. असा त्यांचा तो प्रवास होता. पर्सनल लाईफ आणि स्वतःचं हे करिअर नाटकातलं. ती पॅशन की होती की अगदी गरोदरपणातही त्या नाटक करत होत्या, स्टेजवर उभ्या राहत होत्या. त्या पद्धतीनं स्वतःचं पोट झाकून त्या ते काम व्यवस्थित पार पाडत होत्या आणि त्यानंतरही तान्ह्या बाळाला सोबत विंगेत घेऊन त्यांचं नाटकाचे प्रयोग करत होत्या. यशस्वी दिग्दर्शिकाही त्या झाल्या, कारण ते जी नाट्यकला त्यांच्यात होती, नाट्यशास्त्राचे त्यांनी धडे घेतले होते. त्या फॉरेनमध्ये जाऊनही तिथल्या पद्धतीनं नाट्यशास्त्र शिकून आल्या होत्या. आपल्या गव्हर्नमेंटच्या कडनं काही मुलांना स्कॉलरशिप दिली जाते आणि त्यांना ते नाट्यशास्त्र शिकवले जातं. त्यातही यांचा सहभाग होता. तेही यांना मिळालं आणि ते जी शिक्षण त्यांनी घेतलं त्याचा वापर त्यांनी दिग्दर्शनासाठी केला, रंगायतन या संस्थेसाठी केला आणि आपल्या पुढं अशा छान छान कलाकृती त्यांनी आपल्या पुढं सादर केल्या म्हणा किंवा तयार करून त्याची मेजवानी आपल्याला दिली असंही आपण म्हणू शकतो. तर हे त्यांचं झिम्मा हे पुस्तक नक्की वाचा आणि त्यानंतर ते वाचल्यानंतर तुम्हाला त्यातलं काय थांबलं, काय आवडलं आणि ते खूपच तुम्हाला तल्लीन करून सोडतो पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. तर वाचल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. स्टे ट्यून टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड
गुड बाय.